1667 मध्ये म्हणजे शिवरायाने पोर्तुगीजांना फक्त जर पोर्तुगीजांच्या वरती आक्रमण जर कशासाठी केलं असेल तर ते फक्त आक्रमण दोन कारणासाठी केलेलं आहे. एक राजकीय आणि दुसरं धार्मिक. त्यांना आर्थिक त्यांच्याकडून कुठलीही सत्ता नको होती, पण तर राजकीय सत्ता ह्या गोमंतकावरती कुणाची असावी तर ती हिंदवी स्वराज्याची असावी, मराठी साम्राज्य असावं, शिवशाही असावी ही त्यांची इच्छा होती. म्हणून सर्वात अगोदर 1667 मध्ये बारदेश आणि पेडणे आणि बिचोली या तालुक्याला लागून असलेल्या बॉर्डरवरती जेव्हा पोर्तुगीजाने म्हणजे आदेश काढला की ह्या बारदेशमध्ये राहणाऱ्या सगळ्यांना जर बारदेशमध्ये राहायचं असेल तर त्याने धर्मांतरण करावं, त्याने ख्रिस्त धर्म स्वीकारावा, हा आदेश ज्यावेळी काढला तेव्हा छत्रपती शिवरायांनी पहिली स्वारी बारदेशवरती केली. आणि या बारदेशवरती स्वारी केल्यानंतर त्याने पोर्तुगीजांशी जो तह केला की यापुढे आणि तुम्ही धर्मांतरणासाठी म्हणजे अट्टास करणार नाहीये. आणि इतिहासाही मध्ये त्याची नोंद आहे, कारण पोर्तुगीज हे आपल्या धर्माच्या बद्दल म्हणजे खूप म्हणजे लोभी होते. त्याप्रमाणे त्याने आपल्या धर्माच्या बद्दल कधीही लिहून ठेवलेलं नाही. पण ब्रिटिशकालीन म्हणजे त्यावेळी सत्ता पूर्ण भारतावरती होती आणि ब्रिटिशकालीन जो आपल्याला दस्तऐवज मिळतोय त्यावेळी त्याने स्वतःहून ब्रिटिशकालीन दस्तऐवजामध्ये लिहिलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजाच्याच मुळे की पोर्तुगीजांना पहिल्या वेळी आपला आदेश जो मागे घ्यावा लागला तो फक्त आणि फक्त शिवराजामुळेच. आणि त्याच वेळी म्हणजे आपण म्हणतोय की पोर्तुगीजांच्या विरुद्ध गोव्यातील सामाजिक आणि राजकीय अशी जाब विचारणारा या भारतातील पहिला राजा जर कोण होता तर तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज होते.